आणि काही वेळापूर्वी मनोज जरांगेंनी पत्रकारांशी संवाद साधला आणि त्यांच्या पुढच्या भूमिकेबद्दल थोडासा अंदाज दिला। पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे काय म्हणाले आपण पाहूया। त्याला सगळ्या सोयरीची अंमलबजावणी द्यावाच लागणार। संचारबंदी काय लावली आणि तू काय केलं, तुला सगळ्या सोयरींची अंमलबजावणी द्यावी लागणार आहे। नसता याचा परिणाम नुसता मराठ्यातच नाही तर सगळ्या जाती धर्मात जाणार। आणि तुझ्याविषयी आणखीन एवढा प्रचंड मोठा एक नाराजीचा लाट उसळणार आहे तुझ्या विरोधात। तुला इथं एवढा पश्चाताप येणार, एवढा येणार। तू एकतर आजची आज, आता पहिलेच कॅबिनेट होणार आहे अधिवेशनाच्या अगोदर, तू एकतर आजची आज सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी कर, कारण कलेक्टर महोदय तुझ्याशिवाय काढूच शकत नाही, संचारबंदीचा आदेश काढूच शकत नाही। आता शिंदे साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीसनी शान व्हायचं, लाट उसळायच्या आत हे थांबवायचं। आणि मी आंदोलन चालवताना शहाणपणाने चालविलं तर ठिकाण छत्रपती शिवरायांचा विचार सांगतो, पुन्हा तेच सांगतो, मावळा कामी आला नाही पाहिजे। आणि रात्री यांना मावळा कामी आणायचा होता, यांनी 350 गाड्या आणून लावून ठेवल्या होत्या पुढं, आणि अंधारात माता मावल्या संघ होत्या। मूर्ख ठरलो असतो मी रात्री, मूर्ख माता मावल्या पुढे घेऊन जाणं, कारण रात्री काय करणार होते हे तुम्हालाही चांगलं कळतंय। त्याला महाराष्ट्रात राहायचंय, आपल्याला राहायचंय, तेव्हा मी कुठं जाणार नाही ना। पण तू चूक केली, तू चूक केली। तुम्हाला सागर बंगल्यावर आमंत्रण दिलेलं आहे, स्वागत करतो ये म्हणून, आणि दारं लावून घेतले। आणि हे पोलीस बांधव तुझे नाही येत, ध्यानात ठेव। यांना विनाकारण वेठीस धरून कायद्याचे तू हे करायला लागला, हे सगळ्या जनतेचे आहेत। संचारबंदी उठव बघ, मुंबईला येतो का। फक्त एक विनंती आहे सगळ्याला, पोलिसांना त्रास देऊ नका। आपल्याला माहिती आहे त्याच्यात दम नाही, ते पोलिसच अडून करणार आहे। एक आपण 1 ते 2 घंट्यात सगळा निर्णय, त्याचा रात्रीचा डाव मोडला, त्याचा इथून पाठीमागचाही मोडला। आता इथून पुढे आपल्याला डावामोडीतच चालणं आहे। आपण सगळ्यांनी फक्त व्यवस्थित एक विचारानं आपल्याला काहीतरी करावं लागणार याच्यावर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।